नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. स्वागत करायसारखं असं काही राहिलंच नाहीये, कारण तुम्ही म्हणत असताल असं काय झालं. तर कसं आहे, जळावं तुम्ही मोठ्या लोकांवर जळावं, असं छोट्या छोट्या माणसांवर किंवा छोटे जे लोक व्हिडिओ बनवते त्यांच्यावर जळून काय उपयोग नसतो. कारण की आमच्या मागं कसं असतं ना, घरच्यांचा साथ ना कुणाचा सपोर्ट. म्हणजे ज्या माझ्यासारख्या हाऊसवाईफ बाया आहेत म्हणा, किंवा त्यांना घरातून काही ना काही प्रॉब्लेम आहेत म्हणा. आता मला बरेच प्रॉब्लेम आहेत, मला घरातून कोणाचाही सपोर्ट नाही की मी व्हिडिओ करल वगैरे. मिस्टरांचा कधी कधी असतो, तर कधी कधी त्यांच्या मनात आलं की ते बंद करायला लावतात. तर व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघा, तुम्हाला कळेल मी असं का म्हणते. तर माझी आयडी एवढीशीच आहे आणि ती हॅक करायचा प्रयत्न केला. तर कुणी केला काय केला मला काही माहिती नाहीये, कुणाकडे काय माझं होतं किंवा पासवर्ड होता, ईमेल आयडी होती, काहीही मला माहिती नाहीये. तर सुरुवातीतून झाली होती की म्हणजे मला एक गुगलचं नोटिफिकेशन आलं आणि मी त्याच्यावर टच केला. तर मला इंग्लिश येत नाही हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण जे गुगलचं नोटिफिकेशन आलं मी त्याच्यावर क्लिक केलं ते भिंगलं आणि आपोआप बंद झालं म्हणजे माहिती नाही काय झालं काय नाही. मी म्हटलं हे आपलं एक अपडेटला वगैरे येत असतं किंवा वरती नोटिफिकेशन ईमेल वगैरे येतच राहतं, तर हे आलं असेल. आणि गुरुवार होता, तो दिवस गुरुवारचा होता. आणि मग मी तसं केलं. तर मग मी पूजा वगैरे करत होती. पूजा वगैरे केल्याच्या नंतर मी एक तर व्हिडिओ टाकत नव्हते. तुम्ही बघा, एक म्हणजे बघा म्हणायसारखं राहिलंच नाही आता काय, कारण की माझे व्हिडिओ सुद्धा नाही आहेत राहिलेले. आता चॅनल मॉनिटाईज राहील नाही राहील माहिती नाहीये. माझा पेमेंट जमा झाला होता, मला दुसरा पेमेंट चालू होता, काही कारणाने मला बँकेत जाता आलं नाही किंवा माझा पेमेंट जो आहे तो अकाउंटला जमा झाला नव्हता. आता सगळं हे जेव्हा मला काय होईल तेव्हा माहिती. आता सध्या तर काहीच नाहीये. माझ्या ईमेल आयडी सोबत हॅक केलं होतं. म्हणजे मेन फक्त माझा यूट्यूब चॅनलच हॅक नव्हता झाला, पूर्ण माझी ईमेल आयडीच हॅक झाली होती. सगळ्यांचंच म्हणणे असं आहे, मला नाही माहिती की हॅक होणं काय प्रकार आहे, हॅक झाल्यावर काय होतं काय नाही. कारण की माझी जी आयडी आहे ती सर्चमध्ये येत नव्हती. ज्यांनी सबस्क्राईब केलं होतं ती म्हणजे नाही का त्यांच्याकडे नव्हती. आणि माझं यूट्यूब पूर्णपणे बंद पडलं होतं. म्हणजे क्रोममध्ये माझी दिसत नव्हती, YT स्टुडिओमध्ये दिसत नव्हती. म्हणजे माझा काही नामोनिशाण नव्हताच. सुरेखा मुंडे ब्लॉग टाकलं की काही म्हणजे 3 वर्षापासून मी मेहनत करते, त्याचा एवढा पण नामोनिशाण नव्हता. 2600 व्हिडिओ माझे लाईव्ह सोबत पोस्ट सोबत, तर त्यातलं एवढं सुद्धा काही नाहीये. तर आता कसं आहे, आपण एवढी मेहनत केली म्हणून मी काय गप्प बसली नाहीत. काही दादा आणि एक दादा, काही म्हणण्यापेक्षा एक दादा आणि एक ताई, आणि ताईचे मिस्टर म्हणजेच आमचे दाजी. मी गप्प बसली नाही, मी काही ना काही करतच राहिली. ह्यांना फोन कर त्यांच्याकडनं माहिती काढ, ह्यांना फोन कर त्यांच्याकडनं माहिती काढ. मिस्टरांना सांगितलं. आता त्यांना तर एक म्हणजे ज्यांना माझी व्हिडिओ नको होती त्यांना तर एक प्रकारे आनंद झालाच असेल की बाबा बरं झालं, हिचं आमच्या मागचं टेन्शन गेलं. अगर आता हिचं हे ते बरेच जण असे आहेत माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे घरचेच म्हणा बाहेरचे म्हणा, जे माझ्यावर जळतील ते म्हणा, त्यांच्यात माझे कुणी असो. तर मिस्टरांना सांगितलं. ते म्हणले अरे बापरे, आता तू 3 वर्ष झालं मेहनत केलीस, गेली का वायाला. तर मी खरं सांगते, मी आजारी असून सुद्धा त्या दिवशी जेवली नाहीये. मला गोळी खायची होती, मी गोळी खायपुरता थोडासा भात खाल्ला आणि मला जेवण नाही गेलं. सकाळी उठली, परत दादांना मेसेज केला, दादा तुम्हाला वेळ भेटला की मला हे करा ते सांगा. प्रोसिजर आम्ही करत गेलो. काही कारणाने थोड्या वेळाने काय डिलीट झालं काय नाही माझ्याकडनं झालं, काय ते जे होतं काय बाकीचं राहिलं ते सुद्धा डिलीट झालं का ते बाकी पूर्ण ते त्याच्या हातात गेलं, पुढच्या समोरच्या माणसाच्या. म्हणजे समोरच्या माणसाच्या हातात गेलं असतं तर मला वापस आलं नसतं असं मला म्हणायचंय. वापस येऊन आलं काय, फक्त माझे सबस्क्रायबर आलेत. तुम्ही आता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही बघा की माझी पोस्ट एक पण नाही. ती पोस्ट येईल नाही येईल मला नाही माहिती, फक्त कम्युनिटी पोस्ट आपण जे टाकलेले आहेत त्या आहेत. बाकी माझे व्हिडिओ लाईव्ह शॉर्ट काही सुद्धा नाहीये. मला माहित नाही ते येईल की नाही, कुणाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा. पण कसं आहे, कोणाकडे जाण्या अगोदर मला व्हिडिओ ह्याच्यावर सांगायचे, कोणाकडे जाण्या अगोदर तुम्ही विश्वास मात्र ठेवू नका. कारण की भरपूर कमी असे लोक आहेत की आपण कोणाकडे तरी विश्वासानं काहीतरी करतो. तर आता माझं सगळंच म्हणजे पेमेंट आहे, आता आला तर कळेल किंवा म्हणजे काहीच नाही, मी सांगू शकत नाही आता येईल पेमेंट की नाही पेमेंट.
कारण की मी माझ्याकडं, तुम्हाला जर बघायचं असेल तर मी कम्युनिस्ट पोस्ट टाकलेली आहे ऑलरेडी. $99 झाले त्यावेळेस माझे व्हिडिओ बंद केले होते टाकायचे. काय करणार, तर आमच्या घरात थोडंसं काहीतरी वाद झाला की प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओवर येतं की व्हिडिओ बंद करायचे, म्हणजे नाही का असं भांडण झालं किंवा घरगुती काही प्रॉब्लेम झाले की व्हिडिओवर येतं. आणि नंतर म्हणजे मी कोणाचं ऐकत नाही, आपल्या नवऱ्याचं ऐकावंच लागतं. आणि नंतर तेच म्हणतात बाबा तुला टाकायचे तर टाक, म्हणजे काही दिवसांनी. तर काय होतं, आपल्या चॅनलची सगळी ग्रोथ हे झालेली असते. तर मी आता व्हिडिओ पूर्णपणे बंद केले होते, फक्त एखादा शॉर्ट टाकायचे, ते पण जुने शॉर्ट आहेत, त्याला सॉन्ग वगैरे आणि आपल्या मनातल्या भावना मी लिहून टाकायचे, म्हणजे एक मोटिवेशन म्हणून. आणि अचानक हा प्रकार घडला. हॅक करायचा प्रयत्न केला, म्हणजे माझी ID हॅक केली असती तर एक मन वाटलं की बाबा ठीक आहे, पण ईमेल ID हॅक केली माझी पूर्णपणे. माझं प्ले स्टोअर बंद झालं, YT स्टुडिओ बंद झालं, गुगल बंद झालं, ईमेल ID बंद झाली, म्हणजे ईमेल ID वरनच ईमेल ID गेली. असे जे आपले ईमेल ID वर ॲप चालू आहेत ते A to Z बंद झाले. काही साधा मेसेज येत होता ना, आपल्याला कंपनीचे मेसेज येतात, सिम कार्डचे मेसेज येतात, बँकेचे मेसेज येतात, ते सुद्धा माझं बंद झालं. कारण की आपण मेसेजरमध्ये सुद्धा आपली ईमेल ID असते, कोणाची असते मला माहिती नाही, पण माझी होती. ते मेसेज सुद्धा मला आलेले दिसत नव्हते, किंवा आले तर त्याच्या म्हणजे जुने पुराणे टच केलं तर काही होत नव्हतं. कारण की मी बघायचे OTP वगैरे आलाय का, ईमेलमध्ये गेलं तर बघायची ईमेल आलाय का, पण मला ईमेलही येत नव्हता. खूप प्रयत्न केला मी ती ID वापस आणायचा, पण ती काही पॉसिबल झाली नाही. आणि थोडं काय असेल ती सगळं डिलीट झालं. नशिबाने मी मोबाईल शॉपमध्ये गेले, ह्यांच्या मित्राला एका फोन केला. तसं तर मी पुढची स्टेप करून ठेवली होती. पुढच्याला वाटत असेल की तो माइंडनी खूप हुशार आहे, ज्याने माझ्या चॅनलचं हे सगळा प्रकार केलाय त्याला, तो खूप हुशार आहे. त्याच्या कुठं हाताखाली लोक असतील, पोलिस किंवा काही XYZ, त्याला लय डोकं असेल. पण कसं आहे, आमच्या बी ओळखी असतात. आम्ही बाया असू, आमच्या का ओळखी नसल्या तरी आमच्या नवऱ्याच्या ओळखी असतातच. तर तुला सांगते, ज्याने माझ्या चॅनलचं जे वाटोळं केलंय तुला सांगते, माझ्या नवऱ्याच्या तशा भरपूर ओळखी आहेत. जर पोलीस कंप्लेंटमधून जर पत्ता लागला असता, जर माझी ID वापस आली नसती, पोलीस कंप्लेंटमधून जर पत्ता लागला असता, तर तुझं बाबा काहीच खरं नव्हतं. पण आता मला नाही माहिती सध्या तो माणूस कोण आहे ती. कारण मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून ठेवलं होतं, असे माझी ईमेल ID हॅक केली आहे, यूट्यूब वगैरे गेलंय सगळं. अक्षरशः माझं फेसबुक सुद्धा गेलं असतं. दादांच्या सांगण्यावरनं मी दुसऱ्या ईमेल IDला हे केलं, तेच तेवढं सेफ राहिलं होतं. 33,100 सबस्क्रायबर होते माझे यूट्यूबला. तर जवळपास ते 33,000 आहेत, वरचे गेले. आणि पेमेंट माझा $100 होऊन दुसऱ्या पेमेंटला तयारी लागलेली होती, झाली होती. 20-25 पॉईंट झाले होते. आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये काय भेटत नाही हे आपल्याला पण माहिती आहे, पण त्याचं तो प्लॅन सक्सेस नाही झाला. मग मी माझं डोकं चालवलं सगळ्यांचं ऐकून, सगळे दादांचं हे ते सगळं त्यांनी सांगितलं, ते सगळं बरोबर होतं. पण मी शांत नाही बसली. मी माझ्या मिस्टरांच्या एक मित्राच्या मोबाईल शॉपीकडे गेली आणि त्यांना म्हटलं की त्यांनी, कारण की याच्या अगोदर माझ्या एका मोबाईलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता म्हणून. तर मग मी त्यांच्याकडे गेली, त्यांना सांगितलं असं असं झाले. त्यांनी खूप ट्राय केलं, त्यांच्याकडनं सुद्धा झालं नाही. मग मी अक्षरशः तिथं म्हणजे मला रडू यायला लागलं. आता मोबाईल शॉपिंगमध्ये इकडं तिकडं लोक असतातच. आणि मग त्यांचाच फ्रेंड, माझ्या मिस्टरांच्या मित्राचा मित्र म्हणजे काय झालं तर म्हणे काय वहिनीचं चॅनल वगैरे होता, ते पूर्णपणेच गायब झालेलं आहे, काही दिसतच नाहीये. आणि ईमेल ID आपण नवीन ओपन करतोय म्हणजे माझ्यावालीच, तर ती पण येत नाही. कुठून देव पावला मला नाही माहिती. आजपर्यंत मला नाही का जे भेटले ते चांगलेच भेटले. तर त्या दादानी ₹1 न घेता, एक आपलं काही ना म्हणजे नाही का, काही न प्रश्न करता पूर्ण माझी ईमेल ID, माझं जे सगळं होतं ते सगळं जशाला तसं आणून दिलं. फक्त एक झालं की माझे जे व्हिडिओ वगैरे होते ते येतील का नाही मला नाही माहिती. आणि जर व्हिडिओ नाही आले तर चॅनल पण आता सबस्क्राईबच राहणार, मॉनिटाईज तर होणारच नाही म्हणा. कारण की आपला वॉच टाईम वगैरे त्या व्हिडिओमध्ये साचलेला असतो. काय होतंय काय नाही कोणाला माहिती असेल तर सांगा, आणि कोणावर विश्वास ठेवू नका. तर कसं आहे, आजकाल निघले समजणे वालों को इशारा काफी है, काय आपल्याला माहित नाही, पण विश्वास नका ठेवू. असे बरेच कमी लोक आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो.
आणि तसे मला काल कळालं की बाबा ह्या सोशल मीडियाच्या जगात आपण कोणावर विश्वास ठेवून कोणावर नाही. ताई, या दादा आणि दाजी, तुम्हा तिघांना खूप खूप मनापासून थँक्यू. कारण मला जी गोष्ट हे नव्हती नाही का ती सक्सेस झाली. स्पेशली थँक्यू दादा, तुम्ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला सांगितली, ती मी केली, ती बरोबरच झाली. आणि खरंच कोणाकडे चॅनल मॉनिटाईज करायला जाणार असाल तर सावध राहा. कोणतरी आपल्या ओळखीचं करा. आजकाल कुठूनही कॉन्टॅक्ट काढता येतो आणि इमानदारीनं त्यांच्याकडनं प्रोसिजर करा. पण असं कोणाकडे जाऊन आंधळा विश्वास ठेवू नका, जसं की मी ठेवलं. तर काय वाटलंच तर मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मला जे आठवल ते मी हे करणार आहे. मी स्क्रीनशॉट वगैरे सगळं टोटल काढून ठेवलेलं आहे. काय पुरावा म्हणून मी ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये एखादं दाखवू शकते. तर व्हिडिओ मला जास्त दिवसांनी मी व्हिडिओ बनवली, त्याच्यामुळं काय बोलावं काय समजलं नाही. जे बोलली ती बोलली. फक्त सावध राहा. आणि जर माझे व्हिडिओ वगैरे कुणाला म्हणजे वापस येत असतील, कुणाला माहिती असेल तर एखादी कमेंट करा प्लीज. आणि आता नवीनच सुरुवात केली तर प्लीज सपोर्ट करा परत एकदा. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.